बचत गट अनंतनगर याच्या वतीने मी स्वागत करतो। आमचा बचत गट अनंतनगरचा आहे। ह्या बचत गटाला 2 वर्षापूर्वी आम्ही बचत गट स्थापन केलेला आहे आणि ह्या बचत गटाला अनुदान म्हणून सबरी विकास महामंडळाकडून 5 लाखाचं अनुदान आम्ही घेतलेलं आहे। ह्या 5 लाखामध्ये खरं तर रोजगार हमीचे सुद्धा ठिकाणी आम्ही सांगड घातलेले आहे। रोजगार हमीतून शेडवरती काही खर्च केलेला आहे। एकंदरीत 13 शेतकऱ्यांचे मिळून आमचा तरुण गट आहे। ह्या 13 शेतकऱ्यांचे मिळून आम्ही पोल्ट्री शेड एकत्र बांधलेला आहे आणि त्या ठिकाणी पक्षी पालन करण्यासाठी जो निधी लागत होता ते निधी आपण सबरी विकास महामंडळ यांच्याकडे घेतलेला आहे। साधारणतः 2 वर्षांमध्ये त्या ठिकाणी आपलं उत्पन्न चालू आहे। साधारणतः 42 दिवसांमध्ये 42 ते 45 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आपण कुक्कुट पालनाचा व्यवसाय करत असतो आणि ही बँक जवळजवळ 45 ते 42 दिवसांमध्ये आपली निघत असते। एकंदरीत त्या ठिकाणचा जो प्रॉफिट आहे ते प्रॉफिट साधारणतः 1.5 लाखापर्यंत हा आमचा गट 42 दिवसांमध्ये त्या ठिकाणी घेत असतो। मंत्री महोदय, मला एक अशी विनंती आहे आपणास की जर त्या ठिकाणी आपण हॅचरी सारखा प्रकल्प जर त्या ठिकाणी आपण जर आम्हाला मदत केली तर साधारणतः 100 कुटुंबांचं स्थलांतरण त्या ठिकाणी थांबू शकतं। तर जर आपण आम्हाला मदत केली तर बरं होईल। या ठिकाणी मला मंचावर बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी माझ्या आदिवासी स्वराज्य शेतकरी बचत गटातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। आभार। माझं नाव आहे अंकुश नारायण वड। माझ्या वंदन केंद्राला 1,66,000चं अनुदान दिलेलं आहे आणि वन उपज आहे त्याच्यावरती काम करतो। वन उपजामध्ये गुळवेल असेल, हिरडा बेहडा असेल, मोहू फुलं असतील, त्याच्यानंतर जे शेतीविषयक प्रोडक्ट असतील, नागली, वरई, उडीद, तूर असे सर आम्ही आपल्या शेतकऱ्यांकडून कलेक्ट करून आणि ते प्रोसेसिंग करून आणि ते आम्ही सबरी वित्त महामंडळ आहे नाशिक आणि जव्हार यांना देत असतो। आणि आमचे जे प्रोडक्ट आहेत महाराष्ट्रातच नसून तर दिल्लीपर्यंत गेलेले आहेत आणि खरोखरच आदिम जमातीचं हे जे नवीन उपक्रम असतात ते जर आदिम जमातीसाठी व्यवस्थित राबवले तर खरोखरच आमची आदिम जमाती स्थलांतर न होता खरोखरच तिथं स्थायिक राहील आणि त्यांचं स्वतःचं जे उत्पन्न आहे ते वाढेल आणि खरोखरच अशाच योजना आम्हाला सरकारने द्यावे। मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। माझं नाव निलेश रमेश सौरा आहे। जन्मभूमी कोपशॉप सहकारी संस्था मर्यादित नानिवली तालुका जिल्हा पालघर या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम बघतोय। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक तसेच उपविभाग जव्हार यांच्या मार्फत आम्हाला आमच्या संस्थेला हाऊस होल्ड लेवल पोल्ट्री फार्मिंग कुक्कुटपालन व्यवसाय करणे ही योजना मिळाली असून या योजनेअंतर्गत आम्हास 100 लाभार्थ्यांना कुक्कुटपालन योजना पुरवठा करावयाची आहे। पैकी 10 लाभार्थ्यांना आपण ही योजना दिलेली आहे। या योजनेचा फायदा असा की आमच्या समाजाचे स्थलांतराचा प्रश्न हा मोठा आहे। या योजनेअंतर्गत आमच्या कुटुंबांचे आमच्या समाजाचे स्थलांतर थांबवण्यास मदत झालेली आहे। तसेच या योजनेअंतर्गत आमच्या एका कुटुंबाला महिन्याअखेर जवळजवळ 6 ते 10 हजाराचा इन्कम सोर्स हा आपण उपलब्ध करून दिलेला आहे। ह्या योजने दिल्याबद्दल शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मर्यादित नाशिक श्री लीना बनसोडे मॅडम आणि सन्माननीय आजचे प्रमुख अतिथी आदिवासी विकास मंत्री श्री उईके सर यांचं मी आभार मानतो। महिला सक्षमीकरणाच्या बाबत आमच्या विभागाच्या माध्यमातून शबरी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बऱ्याच भगिनी आम्ही जिथून स्टॉल पाहत आलो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, खुश होत्या। आम्ही कुठेतरी रोजगार मिळाला आम्हाला। या रोजगाराच्या माध्यमातून परिवाराला आता एका माझ्या बहिणीने सांगितलं या ठिकाणी व्यासपीठावर की मला आदिवासी विभागानं प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेला जो निधी आहे त्या माध्यमातून मी 2 मुलीला ANM केलं, एका मुलीला मी MBBS करत होतो। हा आत्मविश्वास आदिवासी कुटुंबामध्ये निर्माण करण्याचं काम आदिवासी डिपार्टमेंट करत असल्यामुळे मी भविष्यात सांगतो